पुण्यामध्ये अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। खडकवासला धरणाच्या वरच्या भागामध्ये 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय। तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनीच फील्डवर उतरण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। सैन्यालाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं असून गरज भासल्यास पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एअरलिफ्टची देखील तयारी करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं। खडकवासल्याला वरच्या भागामध्ये पाऊस या सगळ्या धरणाच्या एरियात 8 इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडला गेला। आपल्या पुण्यामध्ये जवळपास 5 इंचापर्यंत पाऊस पडला गेला। पावणे टीएमसीचं पाणी वरनं आलं, जवळपास 3-3.5 टीएमसी तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला दरवाजे उघडावे लागले आणि जवळपास 45,000च्या पेक्षा जास्तीचा फ्लो आपण खडकवासल्याचा सोडलेला आहे। परंतु 45,000चा फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटाक्षाने केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला। रात्री सोडला असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या लोकल बॉडीज आहेत, त्यांची जी यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, या सर्व यंत्रणा काम करतायत। मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। मेजर जनरल अनुराग वीज म्हणून आहेत, त्यांनाही मी फोन, आता ते स्पॉटला आहेत, अनुराग वीज मेजर जनरल पुण्याचे। मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, एअरफोर्सच्या, त्याही तैनात ठेवा। एखाद्या ठिकाणी कुठे लोक अडकले असतील तर त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता जर भासली तर ती तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे। जिथे पूर परिस्थिती आहे तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत। त्यांचं पाणी, फूड पॅकेट, तेही व्यवस्था, राहण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शाळांना सुट्या आणि कार्यालयांना देखील मी सुट्या देण्याच्या सूचना केलेल्या आहेत। एकंदरीत सर्व परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे।